नागपूर क्राइम केस, लग्न झालेल्या प्रेयसीची हत्या आणि मृतदेहावर अत्याचार। नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। नागपूर शहरात 6 फेब्रुवारीला एक अशी घटना घडली जी ऐकून तुमच्या हृदयाचा थरकाप उडेल। एका निष्पाप पत्नी आणि आईचा तिच्याच प्रियकराने निर्गुण खून केला। इतकंच नव्हे तर खून केल्यानंतर त्या मृतदेहावरही अत्याचार करण्यात आला। एका नवऱ्याने पत्नी गमावली तर 10 वर्षाच्या निष्पाप मुलीने आपल्या आईला कायमचं हरवलं। पोलिसांनी या प्रकरणाचा धागादोरा जोडत आरोपीला केवळ 48 तासात अटक केली आहे। पण नेमकं काय घडलं त्या दिवशी, काय होतं या घटनेमागचं भयावह सत्य, कोण आहे हा गुन्हेगार आणि पोलिसांनी हा गुन्हा कसा सोडवला, चला पाहूया या संपूर्ण गुन्ह्याची कहाणी। 6 फेब्रुवारीचा दिवस इतर दिवसांसारखाच सुरू झाला। नागपूरच्या हुडकेश्वर भागात राहणाऱ्या एका कुटुंबासाठी हा दिवस नेहमीप्रमाणे होता। सकाळी नवरा कामावर गेला, मुलगी शाळेत गेली आणि पत्नी घरी एकटी होती। पण संध्याकाळ झाली तसा या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणारा काळ आला। हुडकेश्वर भागातील आनंदनगर येथे राहणाऱ्या एका 33 वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्याच घरात सापडतो। तिची 10 वर्षाची मुलगी शाळेतून घरी परतते आणि आईला झोपेतून उठवायचा प्रयत्न करते, पण आई हलतही नाही। घाबरलेली मुलगी रडत धावत आपल्या वडिलांकडे गेली, जे एका ढाब्यावर काम करत होते। वडिलांनी घर गाठले। घरी परतलेल्या पतीच्या लक्षात येतं की काहीतरी भयंकर घडलं आहे। बायको मृत अवस्थेत होती, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटलेलं होतं आणि कानाच्या मागे जखम होती आणि घरातलं सामान विस्कटलेलं होतं। त्याने तातडीने पोलिसांना बोलवलं। हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बदोडकर आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली। सुरुवातीला त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्राथमिक तपास सुरू केला आणि प्राथमिक चौकशीत समोर येतं की ही अपघाती मृत्यूची घटना नसून हत्येची आहे। पण हत्येचं कारण काय आणि गुन्हेगार कोण? पोलिसांनी तपास सुरू केला। शेवटी फॉरेन्सिक अहवाल आला आणि एक धक्कादायक माहिती समोर आली। महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला होता आणि तिच्या मृतदेहावर अत्याचारही करण्यात आला होता। आता हा अपघाती मृत्यू नव्हता तर एक अमानवीय गुन्हा होता। आता पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं, आरोपी कोण? महिलेच्या पतीची चौकशी झाली आणि स्पष्ट झालं की तो निर्दोष आहे। पोलिसांनी पुढे तिच्या कॉल रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले। चौकशीत तिचे काही पुरुषांसोबत संबंध असल्याचे आढळले। पोलिसांनी तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे कसून चौकशी केली। पण यातली एक व्यक्ती पोलिसांना विशेष संशयास्पद वाटली, तो म्हणजे रोहित टेकाम। आरोपीचा परिचय आणि हत्या कशी घडली? 25 वर्षीय रोहित हा भंडारा रोडला राहणारा होता आणि पूर्वी मृत महिलेबरोबर मजुरीच्या कामावर काम करायचा। त्यांच्यात मैत्री झाली होती आणि ती मैत्री एका अवैध संबंधात बदलली होती। त्या दिवशी रोहितने तिला भेटायला बोलवलं, पण ती गेली नाही। मग त्याने तिच्या घरी जाऊन जबरदस्तीने तिला दारू पाजली आणि शारीरिक संबंधाची मागणी केली। मात्र महिलेनं नकार दिला। या नकारामुळे संतप्त झालेल्या रोहितने तिला धक्का दिला आणि तिचं डोकं टेबलवर आपटलं। तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं। त्यामुळे घाबरून रोहित तिथून निघून गेला। मात्र काही वेळातच त्याला आठवले की त्याचा फोन तिथेच राहिला आहे। फोन परत मिळवण्यासाठी तो पुन्हा घरी गेला। मात्र तेव्हा तो फक्त मोबाईल घ्यायला नव्हता आला, तिथे त्याने महिलेची अवस्था पाहिली। त्याने पुन्हा महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली। ती पुन्हा नकार देताच त्याने संतापाने तिचा गळा ओढणीने आवळला आणि तिची हत्या केली। इतकंच नव्हे तर त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहावरही अत्याचारही केला आणि नंतर घरातून फरार झाला। या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी अनेक तास सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड्स तपासले। अखेर 48 तासांच्या आत त्यांनी रोहितला पकडलं। त्याने चौकशीत कबुली दिली, हा गुन्हा त्याने वासनेच्या आंधळ्या मोहामुळे केला होता। पोलिसांनी त्याच्यावर खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे। कितीही ओळखीचा असला तरीही कोणीही कधीही विश्वासघात करू शकतो। दारू, वासना आणि विकृत मानसिकतेमुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला। तिच्या पतीने पत्नी गमावली तर एका लहान मुलीने आई।
पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीला बेड्या ठोकल्या, पण त्या मुलीच्या डोळ्यामध्ये असलेल्या आईच्या शेवटच्या प्रतिमेची सावली कधीच पुसली जाणार नाही। या घटनेबाबत तुम्हाला काय वाटते? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोल बिंदास हे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।